नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत पंचाळी हद्दीतील रमाईनगर येथील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेने उभारलेला अंडरग्राऊंड ब्रिज पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। हा मार्ग रमाईनगर गावाचा इतर भागाशी जोडणारा एकमेव रस्ता असल्याने गावाचा संपर्क तुटला होता। त्यामुळे कामगार वर्ग, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता। उमरोली बाजारपेठ जाण्याचाही मार्ग बंद झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते। या गंभीर परिस्थितीची माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत परिस्थितीची गंभीर दखल घेतली। प्राथमिक माहितीनुसार गावात 4 ते 5 दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने विद्युत पंप बंद होता। तसेच डिझेल उपलब्ध नसल्यामुळे पर्यायी डिझेल पंपही सुरू करता आला नव्हता। परिणामी अंडरग्राऊंड ब्रिजमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या तात्काळ आदेशानंतर प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले। आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले। त्यानंतर अंडरग्राऊंड ब्रिजमध्ये पाण्याचा निचरा करून हा मार्ग नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला। या त्वरित कारवाईबद्दल रमाईनगरमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड यांचे आभार मानले असून प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत केले आहे। दरम्यान स्थानिक प्रश्नांवर डिजिटल माध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याचेही या घटनेतून दिसून आले आहे। लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यास त्यांचे सकारात्मक परिणाम कसे दिसून येतात याचे हे एक उदाहरण ठरले आहे।